नमस्कार. आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत. म्हणजे वैयक्तिक आध्यात्मिक अनुभव, अंतर्ज्ञान आणि श्री स्वामी समर्थ किंवा महाअवतार बाबाजींसारख्या दैवी व्यक्तींकडून मिळणारं मार्गदर्शन. हो, अगदी. आपल्याकडे सुनीता लाटकर यांच्या मुलाखतीचा एक उतारा आहे, एका मराठी यूट्यूब व्हिडिओचा. बरोबर. आणि यातून आपण त्यांचा प्रवास, त्यांची श्रद्धा, लोकांना मदत करण्याची त्यांची पद्धत आणि कर्म व अध्यात्मावरचा त्यांचा दृष्टिकोन हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न करूया. नक्कीच. आणि अशा वैयक्तिक आध्यात्मिक वर्णनांमध्ये ना, श्रद्धा आणि अनुभव यांची भूमिका खूप महत्वाची असते. बरोबर. आज आपलं लक्ष या मुलाखतीतल्या अनुभवांवर आणि त्यांच्या अर्थांवर राहील. बघूया कशा उलगडतात ह्या गोष्टी. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या पार्श्वभूमीने. सुनीता लाटकर या मूळच्या शिक्षिका. हो, सीएच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्या. आणि मग त्या आध्यात्मिक मार्गदर्शनाकडे वळल्या. हा बदल कसा झाला? म्हणजे शिक्षण क्षेत्रातून थेट अध्यात्माकडे. हो, त्यांचा जन्म दुर्गाष्टमीचा आहे आणि लहानपणापासूनच म्हणे त्यांना काही वेगळे अनुभव यायचे. अच्छा. कसे अनुभव? जसं भिंतीवर चेहरे दिसणं किंवा देवांची स्वप्न पडणं वगैरे. त्यांच्या आजींचा पण प्रभाव होता त्यांच्यावर. अनेकदा असं होतं खरं. म्हणजे आध्यात्मिक जागृतीची बीजं लहानपणीच असतात किंवा एखाद्या विशिष्ट घटनेनंतर ती येतात समोर. हो. देवांची स्वप्न किंवा असे काही भास होणं हे कदाचित त्यांच्या संवेदनशीलतेचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. आणि मग त्यांना एकदम अचानकच अंतर्ज्ञानाची देणगी मिळाल्यासारखं झालं. अचानक? हो. एका विद्यार्थिनीने गमतीत त्यांना हात बघायला शिकवलं आणि त्या सहजपणे जे सांगू लागल्या ना, ते खरं ठरवू लागलं. अरे बापरे. इतका अनपेक्षित होतं हे सगळं की त्यांना स्वतःलाच शंका आली की हे काय होतंय. असाहजिक आहे. त्या अगदी मानसिक आरोग्याच्या मदतीसाठी पण गेल्या होत्या. हे महत्वाचे आहे बघ. म्हणजे एक चांगल्या व्यवसायात असताना असे अनुभव येणं आणि त्यावर स्वतःचं प्रश्न विचारणं हे त्यांच्या प्रवासाचा एक महत्वाचा भाग आहे. बरोबर. अनेक साधकांना सुरुवातीला अशी शंका येतेच स्वतःबद्दल आणि अनुभवांबद्दल. त्यातूनच मग हळूहळू स्पष्टता येते. आता त्यांच्या आणि श्री स्वामी समर्थांच्या संबंधांबद्दल बोलूया. हे नातं कसं घट्ट झालं? त्यांच्या आयुष्यात एक खूप कठीण काळ आला होता, ज्याला त्या परम दुःख म्हणतात. त्या काळात हे नातं अधिक घट्ट झालं. अच्छा. त्यांच्यासाठी स्वामी म्हणजे काय? तर म्हणे सत्य. देवापुढे फक्त प्रामाणिक असण्यावर त्यांचा जास्त भर आहे, कर्मकांडांपेक्षा. इथे आपल्याला दिसतंय देवत्वाचं वैयक्तिकरण. म्हणजे स्वामी म्हणजे सत्य ही व्याख्या खूप थेट आणि मूलभूत आहे. हो. याचा अर्थ असा की बाह्य कर्मकांडांपेक्षा आतला प्रामाणिकपणा, सत्यता याला त्या जास्त महत्त्व देतात. हा त्यांच्या दृष्टिकोनाचा गाभा वाटतो मला. आणि त्यांची माझे स्वामी ही संकल्पना पण थोडी वेगळी आहे. म्हणजे त्यांच्या घरी 2 स्वामी मूर्ती आहेत आणि त्यांची कार्य पण वेगळी आहेत असं त्या मानतात. जरी ते अक्कलकोटच्या स्वामींसारखे दिसत असले तरी त्यांचे स्वामी वेगळे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा. स्वामी त्यांना स्वप्नात किंवा अंतर्ज्ञानातून सांगायचे म्हणे की अमुक देवळात किंवा मठात काय घेऊन यायचं वगैरे. हे बघ, ही गोष्ट हिंदू धर्मातल्या इष्ट देवता संकल्पनेसारखी आहे. हो का? हो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा देवाशी एक खास वैयक्तिक असा संबंध तयार होऊ शकतो आणि दैवी शक्ती त्या व्यक्तीशी अशा प्रकारे थेट संवाद साधू शकते. ही कल्पना अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये आहे. स्वप्नातून मार्गदर्शन मिळणं हे याच वैयक्तिक नात्याचं एक उदाहरण झालं. पण मग हे जे त्या म्हणतात की त्यांचे स्वामी आणि अक्कलकोटचे स्वामी यांच्यात फरक आहे, याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? बघ, याचा अर्थ असा असू शकतो की जरी मूळ दैवी तत्व एकच असलं तरी प्रत्येक साधकाचा त्या तत्वाशी असलेला संबंध, त्याचा अनुभव आणि संवादाचं स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं. ओके. म्हणजे ती देवता त्या साधकाच्या गरजेनुसार आणि श्रद्धेनुसार वेगळ्या रूपात कार्य करते असं मानलं जातं अनेकदा. कळलं. स्वामींच्या अस्तित्वाची खात्री देणारा एक अनुभव पण त्यांनी सांगितलाय. काय आहे तो? त्यांनी स्वामींचा फोटो आणल्यावर विचारलं की तुम्ही आला आहात हे कसं कळणार? तर स्वामींनी सांगितलं म्हणे उजव्या बाजूला एक डास दिसेल तो मी असेन. आणि त्यांना खरंच फक्त एकच डास दिसला, तोही उजव्या बाजूला. काय सांगता? म्हणजे बघ, यात एक गोष्ट स्पष्ट होते की श्रद्धा असेल तर अगदी साध्या गोष्टीतही दैवी संकेत मिळू शकतात असं मानणारे मानतात. हो. डासासारख्या सामान्य गोष्टीतून दैवी उपस्थितीची खूण मिळणं हे त्या श्रद्धेला आणखी बळ देणारं ठरतं. हे दाखवतं की दैवी संकेत कोणत्याही रूपात येऊ शकतात. आता महाअवतार बाबाजींशी असलेल्या त्यांच्या नात्याकडे वळूया. महाअवतार बाबाजी. त्यांना एक खूप शक्तिशाली स्वप्न पडलं होतं. अच्छा. त्या सिंहासनावर बसल्या आहेत, बाबाजी त्यांचे पाय धुतायत,
पायावर स्वस्तिक काढतायत, मनगटावर हळद कुंकू लावतायत आणि मार्ग दाखवतायत, असं काहीतरी. बापरे, हे स्वप्न तर प्रतीकांनी अगदी भरलेलं आहे. म्हणजे बघ ना, सिंहासनावर बसणं म्हणजे सन्मान किंवा उच्च आध्यात्मिक स्थिती. पाय धुणे म्हणजे पाद्यपूजा, हे शरणागती किंवा आदर दर्शवतं. हो. स्वस्तिक म्हणजे मांगल्य, शुभत्व. हळद कुंकू हे संरक्षण किंवा आशीर्वादाचं प्रतीक असू शकतं. आणि मार्ग दाखवणं म्हणजे थेट आध्यात्मिक मार्गदर्शन झालं. बरोबर. त्यांना जप करताना खांद्यावर 3 व्यक्ती दिसायच्या म्हणे. 3 व्यक्ती? हो. आणि त्या कोण आहेत हे शोधायला त्या आळंदीला गेल्या, पण तिथे ज्ञानेश्वरांच्या समाधीतून त्यांना संदेश मिळाला की ज्याला तू शोधतेस तो मी नाही. अरे, मग त्यांना स्वामींनी सांगितलं की रोहिणी नावाची मैत्रीण मदत करेल. आणि तसंच झालं. 2 रोहिणी नावाच्या व्यक्तींमार्फत, एक कोंडवीकर आणि दुसरी जोगळेकर, सहस्रबुद्धे काकांमार्फत त्यांना कळलं की ती व्यक्ती म्हणजे महाअवतार बाबाजी आहेत. बघितलंस, हे आध्यात्मिक मार्गदर्शन कसं टप्प्याटप्प्याने मिळू शकतं याचं उत्तम उदाहरण आहे. हो ना. स्वप्न, मग अंतर्ज्ञान, मग इतरांकडून पुष्टी मिळणं, हा अनेक साधकांच्या प्रवासात दिसणारा क्रम आहे. आणि महाअवतार बाबाजी तर क्रियायोगासारख्या परंपरांमध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. त्यांचं दर्शन होणं हे खूप विशेष मानलं जातं. बाबाजींवरील पुस्तक वाचतानाचा अनुभव हे विलक्षण आहे त्यांचा. काय झालं? एका विशिष्ट पानावर आल्यावर त्यांना अचानक खूप थंडी वाजली, एकदम शांतता जाणवली. त्या थरथरायला लागल्या आणि पुस्तकात जो मृत्यूनंतरच्या प्रवासाचं वर्णन होतं ना, तो प्रवास त्यांनी स्वतः अनुभवला. अरे देवा, हा तर अगदी थेट अनुभूतीचा प्रकार वाटतोय. हो. पुस्तकातलं वर्णन वाचता वाचता ते प्रत्यक्ष अनुभवणं हे त्यांच्यातला त्या गहन संबंधाचं प्रतीक आहे. शारीरिक संवेदना म्हणजे थंडी, थरथरणे आणि मानसिक अनुभव, शांतता, तो प्रवास हे तीव्र आध्यात्मिक अनुभवांचे भाग असू शकतात. हे दाखवतं की ज्ञान केवळ बौद्धिक नाही, तर ते अनुभवाच्या पातळीवर उतरू शकतं. त्यांचं बाबाजींशी इतकं जवळचं नातं आहे की त्यांची उंची किती, लखबी कशा, जपमाळ कशी धरतात, हे सगळं त्यांना माहीत आहे. अच्छा. पण त्या हे स्पष्ट करतायत की हे त्यांचे बाबाजी आहेत, जे कदाचित सर्वांना परिचित असलेल्या बाबाजींपेक्षा वेगळे असू शकतात. पुन्हा तेच आलं बघ, देवत्वाचं वैयक्तिकरण. त्यांचे बाबाजी ही संकल्पना त्यांच्या त्या खास नात्यावर जोर देते. बरोबर. आणि बाबाजींनी त्यांना मार्गदर्शनही केलं की क्रियायोग हा त्यांचा मार्ग नाही. हो. आणि 2 बोटांच्या स्पर्शाने त्यांच्यात काहीतरी जागृत झालं म्हणे, जी एक प्रकारची दीक्षा किंवा शक्तिपात असू शकते. 2 बोटांच्या स्पर्शाने जागृती होणं हे आध्यात्मिक परंपरेत शक्ती संक्रमण किंवा दीक्षेचं प्रतीक मानलं जातं. ओके. आणि बघ, दैवी मार्गदर्शन हे नेहमी एका विशिष्ट मार्गावर ढकलण्यासाठीच असतं असं नाही, तर कोणता मार्ग आपला नाही हे सांगण्यासाठीही असू शकतं. आणि एक गमतीशीर गोष्ट सांगू का? सांग ना. त्यांच्या स्वामींच्या मूर्तींना लोकांच्या काही कृतींपासून वाचवण्यासाठी त्यांनी बाबाजींचा फोटो आणला. आणि गंमत म्हणजे तो फोटो स्वामींच्या फोटोपेक्षा मोठा असावा असं स्वामींनी सुचवलं होतं म्हणे. काय सांगतोस? हे तर विविध दैवी शक्ती कशा प्रकारे एकत्र काम करू शकतात किंवा एकमेकांना पूरक ठरू शकतात याचं छान उदाहरण आहे. हो ना. एका देवतेच्या संरक्षणासाठी दुसऱ्या देवतेचं आवाहन करणं ही संकल्पना पण रोचक आहे. इथे दैवी शक्तींशी मानवी भावना म्हणजे काळजी, संरक्षण या जोडल्या गेलेल्या दिसतात. आता कर्म, पूजा आणि इतरांना मदत करण्याच्या त्यांच्या पद्धतीबद्दल बोलूया. हो, हा महत्वाचा भाग आहे. त्या कर्मकांडयुक्त पूजेपेक्षा कर्माला खूप जास्त महत्त्व देतात. त्यांचं म्हणणं आहे की कर्म हेच मुख्य आहे. बरोबर. रोजचा एक साधा नमस्कार पण पुरेसा आहे आणि हे साठलेले नमस्कार म्हणे गरजेच्या वेळी उपयोगी पडतात. कर्माला केंद्रस्थानी ठेवणं हा भारतीय तत्वज्ञानाचा एक महत्वाचा भाग आहेच. कृती हीच खरी पूजा हा विचार इथे दिसतोय. अगदी. आणि रोजच्या छोट्या कृतीचं, जसं की नमस्कार, त्याचं महत्त्व आणि त्याचे साठलेले परिणाम, ही कल्पना कर्माच्या सिद्धांताशी जुळते. म्हणजे प्रत्येक कृतीचं फळ मिळतं, मग ती कितीही साधी असली तरी. त्यांनी एक उदाहरण दिलंय एका माणसाचं जे स्वामींवर खूप नाराज होते. अच्छा. त्यांना स्वामींचं चित्र काढायला सांगितलं आणि म्हणे त्यांना मानसिक समाधान मिळालं आणि नोकरी पण मिळाली. बघ, इथे कृतीतून चित्र काढणे श्रद्धेकडे परत वळण्याची प्रक्रिया दिसते. कलेतून व्यक्त होण्याने किंवा एखादी सकारात्मक कृती केल्याने मानसिक स्थितीत बदल घडून येऊ शकतो आणि त्याचे सकारात्मक परिणाम दिसू शकतात असं मानलं जातं अनेकदा. त्या देव म्हणजे रूपासहित आणि परमेश्वर रूपरहित अंतिम सत्य यात फरक करतात. हां, सगुण आणि निर्गुण उपासनेतला फरक. हो.
देव हा परमेश्वराचा साकार भाग आहे, तर परमेश्वर हा निर्गुण निराकार आहे, असं त्या म्हणतात. हो, हे हिंदू तत्वज्ञानात महत्वाचं मानलं जातं. देव म्हणजे ईश्वराचं ते रूप ज्याला आपण पाहू शकतो, अनुभवू शकतो, ज्याला आकार आणि गुणधर्म आहेत. तर परमेश्वर म्हणजे अंतिम, अमर्याद, निराकार सत्य. आता त्या लोकांना मदत कशी करतात यावर येऊया. हो, त्या भविष्य वगैरे सांगत नाहीत, तर विचारलेल्या नावांवरून, अगदी व्यक्ती किंवा पाळीव प्राण्यांच्या नावांवरून सुद्धा त्यांच्या कर्माबद्दलची समज देतात आणि उपाय सुचवतात. म्हणजे भविष्य कथनाऐवजी कर्माचे निदान आणि त्यावर आधारित उपाय यावर भर दिसतोय. हो, लोक नोकरी, लग्न, आरोग्य अशा अनेक समस्या घेऊन येतात त्यांच्याकडे. आणि नावांमध्ये किंवा व्यक्तीशी संबंधित गोष्टीतून उत्तरं मिळणं ही एक विशिष्ट अंतर्ज्ञानात्मक पद्धत असू शकते. व्यक्तीचं कर्म तिच्या सभोवतालच्या गोष्टींशी कसं जोडलेलं आहे हे पाहण्याचा हा प्रयत्न वाटतो. आणि त्यांचे उपाय म्हणजे खरं तर खूपच वेगळे आहेत. हो का? उदाहरणादाखल? एका बाईला पैशांची गरज होती, तर तिला काचेचा कप फोडायला सांगितला आणि तिला भंगारवाल्याकडून खरंच पैसे मिळाले म्हणे. काय सांगतोस? दुसरीकडे एका तपासणीत यश मिळण्यासाठी खारे काजू खायला सांगितले. शेळ्यांना गर्भधारणा व्हावी म्हणून त्यांच्या कपाळावर कापूस लावायला सांगितला. हे उपाय पारंपरिक तर्काच्या चौकटीत नाही बसत, हे खरे. तेच तर. अशा उपायांमागे अनेकदा प्रतिकात्मकता असू शकते किंवा व्यक्तीची श्रद्धा जागृत करून तिच्या मानसिक स्थितीत बदल घडवण्याचा उद्देश असू शकतो, असं या वर्णनांवरून वाटतंय. हे एका विशिष्ट दृष्टिकोनातून कर्माचं संतुलन साधण्याचे मार्ग म्हणून सांगितले जात आहेत असं दिसतंय, ज्याचा परिणाम अर्थातच व्यक्तीच्या श्रद्धेवर अवलंबून असू शकतो. एका बाईचा गळ्याचा त्रास होता. बरं. तो म्हणे पूर्वजन्मातल्या कर्मामुळे होता. एका कुत्र्याला अन्न मिळालं नव्हतं तिच्या हातून. अरे रे. तर उपाय म्हणून तिला मुलीच्या पर्समधून काही पैसे घेऊन आणि ते वाटून टाकायला सांगितलं आणि तिचा त्रास बरा झाला. हे तर जन्मांतरीच्या कर्माचा थेट उदाहरण वाटतं. हो, हे कर्मसिद्धांताची थेट अंमलबजावणी वाटते. पूर्वजन्मातील कर्माचं फळ या जन्मात भोगणं आणि त्यावर एक विशिष्ट, वरकरणी, अतार्किक वाटणारी कृती उपाय म्हणून सुचवणं, हे त्यांच्या पद्धतीचं वैशिष्ट्य दिसतंय. बरोबर. हे उपाय खरंच तर्कशास्त्राच्या पलीकडचे आणि पूर्णपणे श्रद्धेवर आधारित आहेत असं दिसतंय. कर्माबद्दल ते अजून एक गोष्ट म्हणतात की देवांनाही कर्म असतं. देवांना कर्म? हो, जसं एखाद्या मंदिराची लोकप्रियता बदलते तसं. ही कल्पना थोडी वेगळी वाटली मला. ही खरोखरच एक मैमळी कल्पना आहे. सामान्यतः देव कर्मातीत मानले जातात, पण इथे याचा अर्थ कदाचित असा असू शकतो की देव किंवा मंदिराचा प्रभाव आणि कार्य हे सुद्धा कोणत्या तरी मोठ्या वैश्विक योजनेचा किंवा नियमांचा भाग आहेत. अच्छा. किंवा असंही म्हणता येईल की विशिष्ट काळात विशिष्ट देवतेचा प्रभाव जास्त असणं हे सुद्धा एका प्रकारचं कर्म किंवा कार्य मानलं जाऊ शकतं. यावर नक्कीच अधिक विचार करायला हवा. आता मृत्यू आणि आत्म्यांच्या अनुभवांबद्दल बोलूया थोडं. हो, हा पण एक महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय आहे. त्यांनी आत्महत्या केलेल्या एका मुलीच्या पालकांना मदत केल्याचा अनुभव सांगितला आहे. त्या मुलीच्या आत्म्याशी संपर्क साधायला त्यांना सुरुवातीला अडचण आली, तेव्हा त्यांना वटवाघुळे दिसली म्हणे. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये असं मानलं जातं की आत्महत्येमुळे आत्म्याचा पुढील प्रवास कठीण होतो आणि वटवाघूळ हे अनेकदा अंधार, भीती किंवा अडथळ्याचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आत्म्यापर्यंत पोचण्यास अडचण येत असल्याचं ते सूचक असू शकतं. मग स्वामींनी मार्गदर्शन केलं की तो कोवळा आत्मा आहे, त्याला वेळ द्या. अच्छा, कोवळा आत्मा. हो. मग 2 महिन्यांनी त्यांनी पालकांना सांगितलं की पाण्याच्या ग्लासात काहीतरी काळं पडेल आणि 3ऱ्या दिवशी पाण्यात एक काळी मुंगी पडली. त्यातून आत्म्याला गती मिळाल्याची खात्री मिळाली, असं त्यांचं म्हणणं आहे. कोवळा आत्मा ही संकल्पना कदाचित त्या आत्म्याच्या अवस्थेबद्दल किंवा त्याच्या गोंधळलेपणाबद्दल असू शकते. आणि गती मिळणं म्हणजे आत्म्याचा पुढचा प्रवास सुकर होणं, त्याला शांती मिळणं. बरोबर. पुन्हा बघ, मुंगीसारख्या छोट्या प्रतीकातून मोठा संदेश मिळणं हे दैवी संकेत किंवा मार्गदर्शन कसं मिळू शकतं याचं आणखी एक उदाहरण. त्या आत्म्याने आईच्या मानदुखीबद्दल, तिच्या एका विशिष्ट गुलाबी ड्रेसबद्दल, लिपस्टिकबद्दल असे काही तपशील पण सांगितले म्हणे, ज्यामुळे पालकांना खूप दिलासा मिळाला. हो, आणि हे खूप महत्त्वाचं असतं. असे विशिष्ट तपशील जेव्हा मिळतात तेव्हा शोकाकुल लोकांना आपल्या प्रिय व्यक्तीचं अस्तित्व अजूनही कुठेतरी आहे याची खात्री पटते. हो ना. यातून त्यांना दुःख सहन करायला आणि पुढे जायला खूप मदत मिळते. हा भावनिक पातळीवर खूप मोठा आधार ठरू शकतो.
असा त्यांचा दृष्टिकोन आहे. मृत्यूकडे शिक्षा म्हणून न पाहता कर्माचं फळ देणारी देणगी म्हणून पाहणं हा एक सकारात्मक दृष्टिकोन आहे. हो, चांगला मृत्यू हा समाधानकारक जीवन आणि कर्माच्या पूर्ततेशी जोडलेला आहे असं त्यांचं म्हणणं दिसतंय. आणि आराध्य दैवत मृत्यूसमयी सोबत करतं ही कल्पना तर अनेक भक्तांना मृत्यूची भीती कमी करायला आणि शांतपणे शेवटचा प्रवास करायला मदत करते. या मुख्य अनुभवांव्यतिरिक्त त्यांच्या बोलण्यातून आणखी काही उदाहरणं येतात जी याच संकल्पनांना अधोरेखित करतात. अच्छा. जसं की विद्यार्थी राहुल जगदाळेचा अनुभव, नोकरी गमावण्यापासून ते जास्त पगाराच्या नोकरीपर्यंतचा त्याचा प्रवास. काय झालं होतं त्यात? त्याला काही विशिष्ट सल्ला दिला होता त्यांनी पाळायला, म्हणजे कधी लाल टाय आणि पांढरा शर्ट घालणे किंवा कधीतरी कागदावर अल्लाहू अकबर लिहिणे, असं काहीतरी. राहुल जगदाळेची कथा ही श्रद्धा, मार्गदर्शन आणि स्वतःचे प्रयत्न यांची सांगड कशी घातली जाते याचं उदाहरण आहे. इथे दिलेले विशिष्ट सल्ले पुन्हा त्यांच्या त्याच अनोख्या, कर्माधारित किंवा श्रद्धेला चालना देणाऱ्या उपायांसारखे वाटतात. हे दाखवतं की काही वेळा अतार्किक वाटणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवून कृती केल्यानेही अपेक्षित परिणाम मिळू शकतो, असं या अनुभवातून सूचित होते. अजून एक उदाहरण म्हणजे अहिल्याबाई होळकरांचं काहीतरी देणं लागत होतं एका माणसावर. अच्छा. त्याला इंदोरला जाऊन दानधर्म करायला सांगितल्यावर त्याच्या व्यवसायात यश मिळालं म्हणे. हा अनुभव तर थेट कर्माच्या सिद्धांताशी जोडलेला आहे. म्हणजे भूतकाळातील किंवा पूर्वजन्मातील देणं फेडल्याशिवाय या जन्मात प्रगती होत नाही. बरोबर. दानधर्मासारख्या कृतीतून ते ऋण फेडलं जातं आणि मग सकारात्मक बदल घडतात, असा विचार यामागे दिसतोय. हे सगळे अनुभव त्यांच्या कामामागची एक सुसंगतता दर्शवतात. तर या सगळ्या चर्चेतून महत्वाचे मुद्दे काय दिसतात आपल्याला? अध्यात्म हा एक अत्यंत वैयक्तिक प्रवास असू शकतो, ज्याला अंतर्ज्ञान आणि स्वामी किंवा बाबाजींसारख्या दैवी शक्तींशी असलेल्या खास वैयक्तिक संबंधांमधून मार्गदर्शन मिळतं. बरोबर. कर्म हे केंद्रस्थानी आहे. आपल्या कृतींचे चांगले वाईट परिणाम असतात जे जन्मांतरीही टिकू शकतात. साधी श्रद्धा आणि प्रामाणिकपणा यांना अनेकदा गुंतागुंतीच्या विधींपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं. अगदी. इतरांना मदत करताना पारंपरिक मार्गांपेक्षा वेगळे कर्मावर आधारित उपाय दिले जातात. आणि मृत्यू हे एक स्थित्यंतर आहे जे आपल्या कर्मांनी घडतं आणि आत्म्यांना शांती मिळवून देणं महत्त्वाचं मानलं जातं. हो. आता प्रश्न हा आहे की स्वतःचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तीसाठी या माहितीचा काय अर्थ असू शकतो? बघ, याला मोठ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे सगळे अनुभव एका खोलवर रुजलेल्या श्रद्धेचं प्रतिबिंब आहेत. यात दैवी शक्तींशी थेट, विशिष्ट आणि अत्यंत वैयक्तिक पातळीवर संवाद साधता येतो, हा विचार वारंवार समोर येतोय. हो. कर्म, पुनर्जन्म, इष्टदेवता यांसारख्या पारंपरिक संकल्पना आणि अत्यंत वैयक्तिक अनुभव व पद्धती यांचा एक वेगळा मिलाप दिसतो इथे. जीवनातली आवाहनं आणि प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी श्रद्धा कशी महत्वाची भूमिका बजावू शकते हे यातून स्पष्ट दिसतं. तसेच एखादी व्यक्ती दैवी शक्तींशी कसा संवाद साधते आणि मिळालेल्या मार्गदर्शनाचा अर्थ कसा लावते याचं हे एक चांगलं उदाहरण आहे. खरं आहे. सुनीता लाटकर यांनी मांडलेला हा दृष्टिकोन, जिथे श्रद्धा, कर्म आणि दैवी मार्गदर्शन एकत्र येतात, तो निश्चितच आपल्याला विचार करायला लावणारा आहे. आणि जाता जाता एक विचार माझ्या मनात येतोय. काय? या वर्णनांमध्ये आपण पाहिलं की दैवी शक्ती जीवनातल्या अगदी लहान सहान सामान्य वाटणाऱ्या गोष्टींमध्येही, म्हणजे नोकरी मिळणं, एखादी वस्तू मिळणं, घटनांची पूर्वसूचना मिळणं, यात थेट हस्तक्षेप करताना दिसतात असं सांगितलं गेलंय. हो, बरोबर. मग इथे एक प्रश्न उभा राहतो आपल्या आयुष्यात. खरंच किती गोष्टी पूर्वनियोजित असतात किंवा दैवी मार्गदर्शनाने घडतात आणि किती गोष्टी आपल्या स्वतंत्र इच्छाशक्तीवर आणि कर्मावर अवलंबून असतात? हा महत्वाचा प्रश्न आहे. खास करून जेव्हा असे अतार्किक वाटणारे उपाय किंवा मार्गदर्शन मिळतं तेव्हा व्यक्तीची श्रद्धा आणि तिची कृती यांचं नेमकं नातं काय असतं? मला वाटतं यातून श्रोत्यांना त्यांच्या स्वतःच्या जीवनातली श्रद्धा, त्यांनी केलेल्या कृती आणि त्याचे त्यांना मिळणारे किंवा न मिळणारे परिणाम यांच्यातल्या गुंतागुंतीच्या संबंधांवर विचार करण्याची एक नक्कीच दिशा मिळू शकते.